मी सध्या आमच्या श्री ब्रह्मणी भवानी मातेच्या मंदिरात आहे. अर्थात लाईन गेलेली आहे, त्यामुळे अंधार आहे. सगळ्या गावातच लाईन नाही. इथे इन्व्हर्टर होतं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं, पण तेही बऱ्याच काळापूर्वी म्हणजे अलीकडे 2-3 महिन्यात खराब झालं. पुन्हा इन्व्हर्टर घेतलं नाही. वास्तविक इन्व्हर्टरची बॅटरी ही काही फार महाग नसते आणि ती घ्यायला हरकतही नसावी, पण नाही घेतली. आज मुद्दाम मीटिंगसाठी येथे वाशिमवरून आम्ही 4-6 जण आणि गावातली काही कार्यकर्ती मंडळी येथे आलो आहोत. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची योजना आहे. हे मंदिर फार पुरातन आहे. इथलं हे पूर्ण मंदिर काढून नवं मंदिर उभारणे आणि समोर एक मोठा सभामंडप उभारणे अशी 2 कामं करायची आहेत. त्यासाठी बाहेरगावी नोकरीला असणाऱ्या बऱ्याच जणांनी कोणी 1,11,000, कोणी त्यापेक्षा अधिक अशा रकमा जाहीर केलेल्या आहेत. साधारणतः 30 लाखापर्यंत हा निधी यादीतून स्पष्ट दिसतो. पण हे सगळं बजेट जवळपास 1.5 कोटीचं आहे. त्यामुळे आज मुद्दाम ही सभा आयोजित केली गेलेली आहे की बाकीच्या पैशांचं काय करायचं. बघूया ब्रह्मणी भवानी सर्वांना काय सुबुद्धी देईल. जय भवानी, जय ब्रह्मणी.